एक वेळ करिया वेगळे एक वेळ करिया वेगळे दुरितांचे ताळे उगमी आठविन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा बहुदूरवरे भोगविले भोगा बहुदूरवरे भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओ वाळुनी सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा योंत प्रवेश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिकामोदि वक्त्रम कलानिशवादापनोदार्हदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मस्तक हे पाया जाळे उगवणी आठविन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ निवासी तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठाचा अभंग प्रार्थनापर या प्रकरणातील आहे विठ्ठल विठ्ठल संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवंताकडे प्रार्थना करतात की देवा की या नरदेहाला आल्यानंतर जी काही दुःख जीवनामध्ये आमच्या प्राप्त झाली या दुःखातून आम्हाला निवारण करण्याची शक्ती दे किंवा हे निवारण करण्याची बुद्धी आम्हाला दे एक वेळ करी या दुःखा वेगळे
तेव्हा एकदा मला या दुःखातून सोडव, या दुःखातून मला बाजूला कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी. माझ्याकडे जे काही पाप आहे ना, या पापाच्या जाळातून मला मुक्त कर, मला सोडव, अशी प्रार्थना तुकाराम महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ पांडुरंग परमात्म्याकडे करतात. आठवीन पाय, त्याच्या बदल्यात काय करेल? आठवीन पाय हा माझा नवस. मी नवस करेल, मी प्रार्थना करेल की देवा मला जर या दुःखातून तो जर सावरलं तर त्याच्या बदल्यात मी तुझं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काय करेल? तुझे पाय आठवेल, तुझं भजन करेल. आठवीन पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा. रात्री काय आणि दिवसा काय, दोन्ही वेळेस मी तुझं भजन करेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मला जर दुःखातून सोडवलं तर मी तुझं भजन करेल, किंवा मी तुझं भजन करेल पण मला या दुःखातून सोडव. बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. तेव्हा अरे जन्मापासून तर आतापर्यंत सगळं दुःख भोगत आलोय, पण आता याच्या पुढे ताकद शिल्लक राहिली नाही, आता काही ते सहन होणार नाही. म्हणून बहुदूरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. आणि शेवटच्या चरणामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज याच्याही पुढे जाऊन सांगतायत काय? तुका म्हणे काया करी न कुरवंडी. ही सगळी जी काया आहे, हा सगळा देह आहे, हा सगळा देह तुला समर्पित करेल. एवढंच नाही, जर वेळ आली तर ओवाळून सांडी मस्तक हे माझं मस्तक मी ओवाळून तुझ्या पायावर ठेवेल. पण जे जीवनामध्ये माझ्या दुःख आहे ना, या दुःखातून मला सोडव. विठाल विठाल. निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे वाक्याची ती कर्तव्यता म्हणून ज्या भाऊंना आपल्यातून जाऊन आज वर्ष पूर्ण झाले, आपल्या या हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे ज्यांचा आज वर्ष श्राद्ध आहे असे वैकुंठवासी विलास मधुकर वाघ, त्यांच्या पाठीमागं त्यांचा असणारा दुःखांकित परिवार मधुकर एकनाथ वाघ, किशोर सुधाकर वाघ, अनिल सुधाकर वाघ, कैलास मधुकर वाघ, साहिल कैलास वाघ, सार्थक कैलास वाघ, साई विलास वाघ, ओम विलास वाघ, सागर किशोर वाघ, सचिन किशोर वाघ, महेश अनिल वाघ आणि वैभव अनिल वाघ, असा हा संपूर्ण वाघ परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारी सगळीच मंडळी, गावामधली त्यांचे सगळे नातेवाईक, आजूबाजूची सगळीच मंडळी, आणि हे सेवा करत असताना अत्यंत जड अंतकरण आहे, अत्यंत दुःखित अंतकरण आहे की अत्यंत कमी वयामध्ये विलास भाऊंना आपल्यातून जाणं झालं. वास्तविक पाहता जाण्याची त्यांची वेळ नव्हती, परंतु आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चालना. सजन हो, कोणाचं चालत नाही. एकदा वेळ आली ना की त्या वेळेला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे, पण प्रत्येकाचा टायमिंग मात्र हा वेगवेगळा आहे, वेगवेगळा आहे. आज जरी त्यांच्या दुःखाने आपण सर्वजण दुःखित असोच, दुःख आहेत प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये, भावना तीच आहे, परंतु भगवंताच्या लीलेपुढे आपल्याला काही करता येत नाही. आयुष्यातली बरीच दिवस त्यांची अशी गेली, परंतु आता कुठेतरी त्यांच्या संपूर्ण या वाघ कुटुंबातून, त्यांच्या संपूर्ण घरात, माझ्या संस्थेमध्ये असणारा आमचा ओम, अत्यंत गुणी मुलगा, एक वेगळी त्याने क्षेत्र त्याने निवडलं. त्याच्या पाठीमागं त्यांची आई, त्यांची आजी, या सगळ्यांचा आजोबा, त्या सगळ्यांचं मोठं प्रेम त्याच्या पाठीमागं आहे. आणि ही संपूर्ण परिस्थिती आता काहीतरी वेगळी बदलणार आहे, ही पाहण्यासाठी भगवंताने तुमच्या विलास भाऊंना ते ठेवलं नाही. प्रस्तावनेमध्ये मी बोलेल सज्जन हो की मला त्यांचा जो अनुभव आला तो खूप काही वेगळा होता. बाकीच्यांना काय अनुभव मला माहित नाही, परंतु जेव्हा केव्हा ते संस्थेवर यायचे इमेजर, तेव्हा ते एकटे कधीच ओमला खायला आणलं नाही, त्यांनी कधीच नाही आणलं. प्रत्येकाचा एखाद्या माणसाकडे पाहण्याचा चष्मा वेगवेगळा. वाक्य नीट आहे का? प्रत्येक माणसाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा चष्मा वेगवेगळा आहे, पण तो माणूस म्हणून काय आहे हे प्रत्येकाने एकदा समजून घेतलं पाहिजे. संस्थेवर येत असताना बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना खायला घेऊन यायचे. एवढंच नाही, याच्याही पुढे जाऊन बोलेल मी, त्यांनी जर कधी ओमला आमच्या काजू बदाम जर आणले ना, तर जाताना सांगायचे, ओम सगळ्या विद्यार्थ्यांना दे, संपले तर मी पुन्हा आणून देईन. हे बापाचं हृदय, हे एका बापाचं हृदय सज्जन. जोपर्यंत ते
संस्थेवर यायचे, कधीच रिकाम्या हाताने आलेच नाही. आणि प्रेम करत असताना त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना, आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना बाप म्हणून त्यांनी प्रेम केलं. मी पहिल्यांदा बोललो, बाकीच्यांचा अनुभव मला माहिती नाही, परंतु मला जे अनुभवाला आले ते हेच आहे. विठ्ठल विठ्ठल. जाता जाता अजून एक गुरुकृपेने वाक्य सांगेल सज्जन हो. यशाची उंच शिखर गाठण्यासाठी, यशाची उंच शिखर गाठायची असेल ना, तर तुम्हाला अडचणींमधून जावं लागतं. सरळ शॉर्टकट मध्ये मिळालेलं यश जास्त काळामध्ये पचत नाही. विठ्ठल विठ्ठल. घरामधली संपूर्ण जबाबदारी, परंतु भगवान परमात्म्याने ठरवलं की एखाद्याला जर घेऊन जायचं तर तिथं कुणाचं चालत नाही. सज्जनाओ, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्यात, कोणी असू द्यात, सगळ्यांना एक दिवस जावं लागणार आहे. एवढंच नाही, ज्या भगवान परमात्म्याने इथं अवतार घेऊन इथं संपूर्ण दुष्टांचा नाश केला, त्याही देवांना इथून जावं. येथे नाही इथे उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. भगवान परमात्म्याला इथं देह ठेवता नाही आला, तुमची आमची काय कथा आहे सज्जन. सोपं उदाहरण बोलतो. जर आपल्याला एखादा रोग, असाध्य असा रोग जर झाला, उदाहरणार्थ डायबिटीज जर झाली, तर डायबिटीज झाल्यानंतर डायबिटीसची गोळी वेळेवर खावी का न वेळेवर खावी हो? हा होय भाऊ, हा का कधी मधी कशी खावा लागती? वेळेवर खावा लागते. हे शरीर आहे आपलं. या शरीराने आपल्याला जर जास्त काळापर्यंत टिकवायचं असेल तर आपल्याला त्याचे नियम सांभाळावे लागतात. एवढीच छोटी गोष्ट आहे. भगवान परमात्म्याने एवढ्या दुष्टांना मारलं, पण त्यांना चिरकालपर्यंत इथं राहता आलं असतं, चिरंजीव म्हणून राहता आलंही असतं, पण नियती तसं सांगत नाही. म्हणून एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून आपल्या या विलास भाऊंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ही सगळी सेवा सगळ्यांच्या वाक कुटुंबियांच्या वतीने माझ्या वाट्याला आली. ही सेवा शृंगारित करण्याकरता आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे आणि आमच्या सगळ्या संस्थेचे अत्यंत लाडके असणारे, ज्यांच्यामुळे ही संस्था आज या ठिकाणी उभी आहे, असे असणारे श्री भक्तपरायण परमपूज्य आदरणीय वाणीभूषण रवींद्रजी महाराज आव्हाड या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा जोरदार टाळीत महाराजांसाठी होऊ द्यात. त्याचप्रमाणे संस्थेला वर्षभर गायन आणि वादन हे दोन्ही क्षेत्र मोफतपणे शिकवणारे 1 रुपया महाराज या संस्थेतल्या विद्यार्थ्यांकडून घेत नाहीत, असे असणारे श्री भक्तपरायण परमपूज्य आदरणीय कानिपनाथ महाराज पंडित हे या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या. आणि त्या संस्थेवर प्रेम करणारे आमचे नवोदित, अत्यंत वय कमी आहे पण अत्यंत कला अत्यंत श्रेष्ठ आहे. कमी काळामध्ये ज्यांनी आपल्या पखवाज या क्षेत्रामध्ये मोठं नाव उंच कमवलंय, असे आमचे ओंकार महाराज उनवणे हे या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आपल्याच गावातली उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम असणारे आमचे सोलट बंधू, यांची ही अत्यंत उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला युट्यूबवर केव्हाही पाहता येईल, असे असणारे श्री भक्तपरायण आमचे शेलार बंधू, यांचा माझा विठ्ठल 09 विठ्ठल माझा 09 या युट्यूब चॅनेलवर आपल्याला केव्हा पाहता येईल. त्यांनाही एकदा धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेकडे येतो. विठ्ठल विठ्ठल. बरोबर वेळेमध्ये संपवणार आहे. सर्वांनी सर्वांगाचं काम करून ऐका. वरून ऊन खूप जास्त आहे, मला याची कल्पना आहे. बरोबर 1 तासामध्ये सेवा समाप्त करणार आहे. ऐका. तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करतात, भगवान परमात्मा मला या दुःखातून सोडव. पहिला मुद्दा असा आहे, तुकाराम महाराज ज्या अर्थी दुःखातून सोडव असं म्हणतात, त्या अर्थी यच्च्यावत सगळ्यांना काय आहे? दुःख आहे. इथं बसलेल्यांपैकी कुणी उभा राहून सांगावं, हात वर करून उंचावून सांगावं, महाराज तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने आमच्याकडं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, असं कोणी म्हणून सांगावं. कोणी म्हणून सांगावं? काय कोणी असा भेटणार नाही. सगळ्यांनाच काही ना काही पद्धतीचं दुःख 100%.
सुखिया सुखिया कोई नहीं रे सुखिया कोई नहीं रे सुखिया कोई नहीं रे अत्यंत सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोणी सुखी नाही सज्जनो, सगळ्यांना दुःख आहे. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना दुःख आहे. दुःख नाही असा कुणी सापडणार नाही. प्रत्येकाची दुःखाची कॅटेगरी वेगळी आहे. कुणाची कशाची, कुणाची कशाची. कुणाला खाण्याची चिंता तर कुणाला पैशाची चिंता. कोई तन दुखी, कोई धन दुखी, कोई मन दुखी. सगळे जण दुखी आहेत. कुणाकडे धन नाही म्हणून तो दुःखी आहे, कुणाकडे जास्त धन आहे म्हणून तो दुःखी आहे. तुम्ही म्हणाल महाराज जास्त धन असल्यावर काय सुख, काय दुःख आहे त्याला? दुःख आहे कशाची? बाबा कशाची दुःख आहे त्याला? कुठं ठेवावं याचं काय आहे त्याला? दुःख आहे. घरात किती जरी संपत्ती असली आणि एकदा का चोरट्याचं काऊर सुटलं, सगळेजण निवांत झोपतात, पण कोण झोपत नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला झोप येत नाही. आता बऱ्याच बँका बुडाल्या, पतसंस्था बुडाल्या. ज्यांच्या बुडाले त्यांना अजूनपर्यंत झोप लागली नाही. बरोबर आहे का नाही? पैसा नाही हे दुःख परवडलं, पण पैसा असून तो सांभाळायचा कसा याचं दुःख परवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. सामान्य गणित आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो आहे का? आपण गावामध्ये इतरत्र एखाद्याला जर भेटायला गेलो तर सगळेजण बोलतात, महाराज घरात सगळं काही आहे. काय घरात सगळं काही आहे? जुन्या काळामध्ये विहिरी काढल्या, भाकर मिरची काढली, ठेसा काढला, दिवस काढले. आता खाण्यापिण्याचे सगळे दिवस आले, पण डॉक्टरने सांगितले फक्त मुगाच्या डाळीचं वरण खायचं, बाकी दुसरं काही खायचं नाही. बरोबर आहे की नाही? हे दुःख आहे. जीवनामध्ये कोण कशाचं दुःख आहे हे प्रत्येकाचं दुःखाचं गणित सज्जन हे वेगवेगळं आहे. कुणाला मूल नाही याचं दुःख आहे, तर कुणाला मुलं असून याचं काय आहे? दुःख आहे. कुणाला लग्न न करता दुःख आहे. बोला ना, कुणाला लग्न करून दुःख आहे. बरोबर आहे की नाही? कुणाला तरुण काळामध्ये दुःख आहे, कुणाला म्हातारपणामध्ये दुःख आहे. दुःख नाही असं एकही इथं शोधून सापडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांच्या भाषेत जर विचार करायचा जर ठरला तर सापेक्षाने विचार करा. तुकाराम महाराजांना कशाचं दुःख पाहिजे? कशाचं दुःख पाहिजे? तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की आम्ही सुख खातो, सुखामध्ये पहुडतो, सुखाने राहतो. अशी तुकाराम महाराजांची भाषा आहे. सुखाचे शेजारी पहुडे, सुखाचे शेजारी सुखाचे शेजारी पहुडे, सुखाचे शेजारी पहुडे. सुखाची शेजारी पहुडे. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. आनंद
मने खातो आनंदाचे लाडू. आहा, आम्ही आनंदाचे लाडू खातो असं म्हणणारे तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करतात, देवा मला या दुःखातून सोडव. याचा अर्थ तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. काहीतरी दुःख आहे म्हणजे कोणतं दुःख आहे? तर तुकाराम महाराज सांगतात, माझ्याकडे दुःख हे दुसरं तिसरं काही नाही. पहिलं आहे संसारातलं दुःख आणि दुसरं आहे परमार्थातलं दुःख. संसारातलं दुःख नित्य उठून या, खावयाची चिंता. सकाळी उठलं रे उठलं का रोज काही ना काही दुःख दररोज जीवनामध्ये आहे, काही ना काही दुःख आहे. सांगा बरं मला, पाऊस पडणं चांगलं आहे का वाईट आहे? मी येऊ का चहा पिऊ? हा बोला ना, काय पाऊस पडणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगली गोष्ट आहे, पाऊस पडणं हे चांगलं आहे. पण पावसाच्या अगोदर वारं सुटणं चांगलं आहे का वाईट आहे? बोला ना. हा, पाऊस पडावा सगळ्यांना वाटतं, बरोबर आहे का नाही? पण पावसाच्या अगोदर वारं सुटलं का कांद्यावरचे कागद हा आहे का नाही? उलट वारं सुटणं काय आहे? वाईट आहे. माणसाला पाऊस वाटणं सुखाचं वाटतं, पण पावसात दुःख जर असेल तर ते वाऱ्याचं दुःख आहे. सज्जन हो, चला, जास्त पाऊस पडणं हे सुद्धा काय आहे? दुःख आहे. संसारामध्ये नवीन दुःख आहे, प्रत्येक वेळेस नवीन दुःख आहे. त्या दुःखाची गणती करता येणार नाही. सकळ संसाराची स्थिती नस आहे पाषाण फुटती. सांभाळा, नस आहे पाषाण फुटती. सज्जन हो, अनेक दुःख काय सांगावं, असे अनेक प्रकारचे दुःख संसारात आहेत. पण तुकाराम महाराजांना संसाराची चिंता अजिबात नव्हती, अजिबात नव्हती. तुकाराम महाराजांचा संसार जर आपण पाहिला तर तुकाराम महाराजांचा संसार असा होता, कुत्रे घर राखती. संसार महाराज तुकाराम महाराजांच्या संसारामध्ये काही नव्हतं. पण परमार्थामध्ये काय दुःख होतं? तर पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं, हे जन्मरूपी मरणाचं दुःख हे तुकाराम महाराजांकडे होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज भगवंताच्या पुढे गेले आणि भगवंताच्या समोर जाऊन भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा आता एक काम कर, काय एकदा मला या दुःखातून सोडवलं ना, एकदा जर या दुःखातून सोडवलं तर तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. अभंगाचं पहिलं चरण. सांगतात, एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे. एक वेळ भगवान परमात्मा, एक वेळा या दुःखापासून मला सोडव, कारण माझ्याकडे जे पाप आहे ते पापाने मला शांत बसू देत नाही. सारखी उलघाल त्या पापामुळे सुरू आहे. सज्जन हो,
मला सांगा, देवाकडे जवळ, देवाच्या जवळ जायला पाप लागत का पुण्य लागत? काय लागतं? पुण्य लागतं देवाच्या जवळ जाण्यासाठी. पाप देवाच्या जवळ तुम्हाला जाऊ देत नाही. भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा हे पापाचं जे जाळं आहे ना, ते जाळं माझं तेवढं बाजूला कर. कारण एकदा मनुष्य जाळ्यात अडकला का तो जाळ्यातून लवकर बाहेर पडत नाही. सोपं उदाहरण सांगतो. शिकार करण्याकरता काही शिकारी जाळं टाकतात. कशाला? शिकार पकडण्यासाठी. मग मला सांगा, आता ते डुकरं पकडायला आपल्याकडे येतात, त्याला काय म्हणतात? डुकरं पकडायला वापरतात त्याला काय म्हणतात? वाघोर. बरोबर की नाही? ते वाघोर जर लावलं, त्याच्यात जर तो डुक्कर अडकलं, लवकर निघून जातं का त्याच्यात अडकून बसतं? बोला बोला, काय होतं? अडकून बसतं की नाही? हे जाळं आहे. प्रत्येकाकडं दुःखाचं वेगवेगळं जाळ आहे, पापाचं वेगवेगळं जाळ आहे. नाव बघा ना तुम्ही, सांगा. त्या संसारात आल्यानंतर कोणतं जाळं आपल्याकडे नाही हो? कोणतं जाळं आपल्यावर काम करत नाही? सगळे जाळे आपल्यावर काम करतात. सज्जना हो, लग्नाचं सुद्धा माणसावर पडलेलं काय आहे? बंधन नाही, जाळं आहे. आणि एकदा का माणूस त्या जाळ्यात अडकला का शेवट होईपर्यंत त्याच्यातून सुटत, बोला बोला, सुटत नाही. सगळ्यांच्या अंगावर पडलेलं हे जाळं आहे. प्रत्येकाचं पापाचं जाळं हे वेगवेगळं आहे सज्जना हो, त्याच्यातून त्याची सुटी होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा प्रार्थना करतो तुला मी, एक वेळा मला या दुःखातून बाजूला कर. या दुःखातून जर बाजूला जर केलं तर या दुःखातून जर बाजूला केलं तर मी तुझे पायाच, तुझा नमस करतो, मी तुझे पाय आठवणार आहे. ऐका सज्जना हो, हे दुःखाचं जाळं बाजूला करणं, हे पापाचं जाळं बाजूला करणं, याचा अर्थ असा आहे की भगवंताची नामस्मरण रूपी भक्ती करणं. पहिला उपाय त्याला तोच आहे. कारण नामस्मरण असं आहे तर तुम्ही कितीही पाप करा, त्या पापातून तुमची मुक्तता होणार आहे. जडतील पापे जन्मांतरीचे जन्मजन्मांतरीचे पाप जळणार आहे. फक्त त्याला कारण काय असेल तर ते नामस्मरण आहे. आता एकाच दगडात 2-3 पक्षी मारतो मी. ऐका, पहिलं सिद्धांत आहे की संसारातलं दुःख जर घालवायचं असेल तर तुम्हाला परमार्थाची वाट धरली पाहिजे. दुसरा सिद्धांत आहे, भगवंताची तुम्ही प्रार्थना करा, भगवंताला सांगा की मला या दुःखातून सोडवणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि तिसरं, नामस्मरणाच्या जोरावर तो भगवान परमात्मा तुम्हाला पाहिजे ते देणार आहे. असे 3 सिद्धांत एकाच भागवत कथेतल्या कथेमध्ये सांगून पुढे जातो. ऐका, सर्वांगाचं कान करून ऐका. ध्रुव बाळाची कथा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणा. आपण सगळ्यांनी भागवत कथा ऐकलेली आहे. ध्रुव बाळ आपल्या बापाच्या मांडीवर बसण्यासाठी गेला. ध्रुव बाळाच्या आईचं नाव आहे सुनीती, आणि जी उत्तानपाद्याच्या जवळ जे आहे ना, तिचं नाव आहे सुरुची. जी बायको आवडते त्या आवडणाऱ्या बायकोचं नाव आहे सुरुची, आणि जी बायको आवडत नाही तिचं नाव आहे सुनीती. आवडती कोण आहे? सुनीती. आणि आवडती कोण आहे? सुरुची. नीट ऐका बरं, एवढा एक कथा भाग आपल्याला जरी समजला तरी पुष्कळ झालं. आवडणाऱ्या बायकोचं नाव आहे सुरुची आणि न आवडणाऱ्या बायकोचं नाव आहे सुनीती. पण मला आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे, मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या. सांगा बरं, आपल्याला
चांगलं खायला आवडतं का नीतिमत्तेने राहायला आवडतं? नाही, विचार करून उत्तर द्या, तर मी थांबतो इथं. सांगा ना काय आपल्याला नीतिमत्तेने राहायला चांगलं आवडतं का चांगलं खायला आवडतं? बरोबर काय आहे? चांगलं खायला आवडतं. सज्जना हो ऐका, याच्यातला दुसरा भाव जो ऐका, याच्यातला दुसरा भाव, तिचं नाव काय आहे? सुरुची. काय नाव आहे? सुरुची. रुची म्हणजे काय? जिभेने जे काही आपण चविष्टने खातो त्याला काय म्हणतात? रुची. बरोबर आहे? चटकदार. वा, शब्द चांगला आहे तुमचा. काय? चटकदार. आता मला सांगा, माणसं चांगलं बोलणारे पाहिजेत का चांगलं वागणारे पाहिजे? बोला बोला, कशी पाहिजेत असे भाऊ? वागणारे पाहिजे. प्राण जाई लेकिन वचन न जाई, रघुकुल सदा चली आई. अपूर्वीचे लोक शब्दाला जागणारे होते, आता शब्दाला जागणार नाही. आता बॉन्ड देऊन सुद्धा लोक बदलतात. बरोबर आहे का नाही? बदलतात. ही आजची परिस्थिती आहे. चला, तिचं नाव आहे सुरुची. चांगलं चुंगलं चटकदार करून आपणच खाणं, तिचं नाव आहे सुरुची. ती आहे त्या उत्तनपादाची आवडतीची बायको. आणि जी सुनीती आहे ती धर्माने वागणारी, नीतीने वागणारी आहे. तिला त्या राजदरबाराच्या बाहेर, गावाच्या बाहेर एक कोपी बांधून दिली आहे आणि तिथं ती राहते. भागवत कथेमध्ये सुंदर वर्णन आलंय. वर्षातून फक्त तिला 2दा साड्या आहे. किती? 2दा साड्या. राजाची राणी आहे पण तिला राहणं तसं आहे. म्हणून म्हटलं जातं काय? भगवान के घर देर है लेकिन अंधेर नाही. अरे खरं ज्याचं आहे ना 100% त्याला निकाल लागणार, पण त्याला वेळ घ्यावा लागतो. काय लागतो? वेळ द्यावा लागतो. खोटे माणसं तुम्हाला पावलं पावली मिळतील. सचिन, तिचं घर बाहेर आहे. ध्रुव बाळ त्याने विचारलं, काय आई इतक्या दिवसापासून तो गावाच्या बाहेर राहते आणि राजाची राणी सांगतेस, हे काय मला पटत नाही. मग अरे राणीने कसं राहायला पाहिजेत? राज दरबारामध्ये राहायला पाहिजे. 4-2 दासी तिच्या सेवेसाठी पाहिजेत. मी राजकुमार आहे, माझ्या पाठीमागे 4 सैनिक पाहिजेत. मला जे पाहिजेत ते सगळं मला मिळालं पाहिजेत. त्या सुनीतीने तिच्या आईने सांगितलं, बाळा हे तुला मिळणार नाही, कारण मी तुझ्या बापाची नावडतीची राणी आहे, म्हणून आपल्याला बाहेर राहावं लागतं. बाहेर राहावं लागतंय. त्या ध्रुव बाळाने सांगितलं, आई मला एकदा माझ्या बापाकडे जायचं आणि माझ्या बापाजवळ जाऊन एकदा या सगळ्या गोष्टी विचारायच्या. सुनीतीने सांगितलं, बाळा बापाला काही प्रश्न विचारायचे नसतात. तू विचारण्याच्या अधिकाराचं हो आणि मग विचार. अजून तू लहान आहेस, जाऊ देस, विचारणार नाही, पण बापाची भेट घेऊन येईल. एकदा बापाने मला जवळ घ्यावं, डोक्यावरून हात फिरवावा, पाठीवर हात मारावा, अशी माझी अपेक्षा आहे. अशी अपेक्षा आहे. तिने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. त्याचं सगळं आवरलं, सगळं आवरून दिलं. सांगितलं जा राज दरबारामध्ये जा. आताच्या वेळेला तुझा बाप निवांत बसलेले असतील, त्यांच्याजवळ जा. ध्रुवबाळ निघाला. ध्रुवबाळ निघाला आणि ध्रुवबाळ त्या राजदरबारापर्यंत पोहोचला. पाहतो तर काय, वडील माझे त्या सिंहासनावर बसलेले आहेत. ध्रुव पळत पळत गेला आणि बापाच्या मांडीवर, ऐकाय का, बापाच्या मांडीवर बसणार तोपर्यंत त्या सुरुचीने हात धरला आणि त्या ध्रुव बाळाला फरफटत खाली नेलं. अजिबात बसायचं नाही. का बसायचं नाही? माझे वडील आहेत, मला त्यांच्या मांडीवर बसायची माझी इच्छा आहे. तुला जर त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर काय करावं लागेल? तुला या उदरातून जन्म घ्यावं लागेल. अशी तंबी त्या सुरुचीने त्या ध्रुव बाळाला दिली. सज्जना हो, बालमन होतं, लहान मुलं होतं. त्याला या सगळ्या गोष्टी असह्य झाल्या. ढसाढसी रडायला लागला. सज्जना हो, तिथून तो आपल्या आईकडे गेला. आईला सगळा घडलेला प्रसंग सांगितला. आई सुद्धा रडायला लागली, सुनीती रडायला लागली. सांगितलं, बाळा जाऊ देत, तुझा बाप आता नाही केव्हा तरी तुझ्या जवळ येईल, पण आता काय रडू नकोस, जेवण वगैरे करून घे. ध्रुव बाळाने सांगितलं, नाही आई, मला आता जेवण वगैरे करायचं नाही, मला त्या बापाच्या मांडीवर बसायचंय. नाईलाज झाला. सुनीतीने सांगितलं, बाळा जर बसायचं असेल तर अशा मांडीवर बस जेणेकरून तिथून तुला कोणी उठवू शकत नाही. कोणी उठवू शकत नाही. सज्जना हो, काय उपदेश केला असेल? 5 वर्षाचं ते ध्रुव बाळ आहे. 5 वर्षाच्या बाळाला तिने उपदेश केला. ध्रुव बाळाने सांगितलं, अशी मांडी मला कुठे मिळेल का जिथून मला कोणी उठवणार नाही. त्या सुनीतीने सांगितलं, अशी मांडी तुला तो भगवान परमात्मा, तू जगाचा मालक आहे, तो 100% तुला देईल. काय करावं लागेल? काही नाही, त्याचं भजन करावं लागेल. करेल मी आनंदाने भजन. आणि ध्रुव बाळ तिथून जंगलामध्ये निघून गेले.
ध्रुव बाळ पहिल्या महिन्यामध्ये देवाचं भजन करतायत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. याचं भजन पहिल्या महिन्यामध्ये सुरू आहे सज्जन हो. एक देवाचं भजन करायला लागला. ध्रुव बाळाने भजन किती करावं? आपण कीर्तनाला जरी बसलो 2 तास तरी आपण इकडून तिकडून 10 वेळा मांडे मोडल्याशिवाय राहत नाही. ध्रुव बाळाने एका पायाच्या अंगठीवर उभं राहून भजन केलं. एका महिन्यापर्यंत फक्त एकदाच जेवण करायचा, दिवसातून एकदा जेवण भजन करायला लागलं. ध्रुव बाळ त्याला वाटलं अजून कसा देव मिळत नाही, याचा अर्थ आपली काहीतरी साधना चुकत असावी. म्हणून दुसऱ्या महिन्यामध्ये त्याने 8 दिवसा मिळून एकदा जीवन चालू केलं. 8 दिवसा मिळून एकदा जीवन चालू केलं. तिसऱ्या महिन्यामध्ये त्याने अजून भजन उग्र केलं सज्जना हो. त्याने जेवण सोडून दिलं आणि फक्त पाणी पिऊन राहिला. फक्त पाणी पिऊन राहिला. चला तिसराही महिना गेला, अजून देव मिळत नाही. चौथ्यामध्ये अजून उग्र भजन केलं. पाणी सोडून दिलं, जेवण सोडून दिलं. आता फक्त वाळलेला झाडाचा पाला एवढं खायचं आणि एवढ्यावर जीवन उदरनिर्वाह करायचा आणि देवाचं भजन करायचं. चला चौथ्या महिन्यात तेही सोडून दिलं. आता फक्त वारा घ्यायचा आणि वारा सोडायचा. एवढंच करून तो भगवंताचं भजन करायला लागला. तरी सुद्धा भगवान परमात्मा मिळेना, भेटेना, प्राप्त होईना. शेवटी 6व्या महिन्यामध्ये घेतलेला श्वास ध्रुव बाळाने आतमध्ये धरला. तो पुन्हा बाहेर सोडायला तयार नाही. परिणाम सेवेचा, परिणाम नामस्मरणाचा, परिणाम देवाला प्रार्थना करण्याचा असा झाला की तुम्ही आम्ही जो सगळा ब्रह्मांडातला श्वास घेतोय, हा सगळा श्वास जागच्या जागी थांबला. जागच्या जागी थांबला. सगळ्या प्राण्यांना, पशु पक्ष्यांना तो ऑक्सिजन मिळेना, तर फळायला लागले. भगवंताने विचार केला, नेमकं कोण आहे का ज्यांनी हे संपूर्ण श्वास रोखलाय, हा वायू रोखलाय. पाहतो तर काय, ध्रुव बाळ म्हणून कोणीतरी 5 वर्षाचा बालक आहे. भगवंताला प्राप्त करावं म्हणून त्यांनी उग्र भजन केलंय आणि त्याने श्वास थांबवलाय. भगवान परमात्मा त्याच्या जवळ आले आणि ध्रुव बाळाच्या गालाला एक शंख लावला आणि भगवान परमात्म्याने त्याला तिथं दर्शन दिलं. भगवान परमात्म्याला एकच प्रार्थना केली ध्रुव बाळाने, काय देवा, मला द्यायचं असेल तर हेच दे. मला अशी जागा दे का ज्या जागेवरून मला कोणी उठवणार नाही. ही जागा भगवंताने त्या ध्रुव बाळाला देऊन टाकली. म्हणून ध्रुव बाळाला अढळ पद भगवान परमात्म्याने बैसविले ध्रुव शिराचा सागर उपमन्यू. भगवान परमात्मे त्या ध्रुव बाळाला ढळपद दिलं. का दिलं? त्याला कारण एक आहे, भगवंताला प्रार्थना करा, तो भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करेल. नामस्मरण करा, पाप तुमचं जाणार आहे. दुसरा सिद्धांत. आणि तिसरा सिद्धांत असा आहे सज्जना हो, भगवान परमात्म्याला जे पाहिजे ते सगळं आपल्याला मिळणार आहे. फक्त सातत्याने त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. तुकाराम महाराज सांगतात, काय देवा मला या दुःखातून सोडव. पण मानवी मनाचा एक स्वभाव आहे, माणूस नवस करायला माग पुढं पाहत. केव्हा
जेव्हा दुःखात रुतलेला असतो तेव्हा. मला सांगा बरं बसलेले नाही की प्रामाणिकपणाने उत्तर द्या, तुम्हाला तुमच्या शेजारची शपथ आहे, देऊ का नको सांगा, प्रामाणिकपणाने सांगा. सुखात देवाजवळ जाता का दुःखात देवाजवळ जाता? सुखात आणा बरं शालन श्रीफळ कुठे? हा कधी करता? कधी? दुःखात. जेव्हा तुम्ही दुःखात आहात तेव्हा भगवंताचं भजन निश्चित आहे. जेव्हा तुम्ही सुखात आहात तेव्हा मात्र तुम्ही देवाचं भजन करत नाही. हा मानवी मनाचा स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा या दुःखातून मला बाजूला कर. आणि या दुःखातून बाजूला करण्यासाठी काय करेल मी तुझ्यासाठी? तर मी तुझ्यासाठी नवस करेल. काय नवस करेल? तर तो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये रात्री दिवस पांडुरंगा. पांडुरंगा मी नवस करतो तुला. काय नवस करतो? की रात्री आणि दिवसा मी तुझा फक्त तुझ्या पायाचं चिंतन करेल. हा माझा मी तुला नवस करतो, पण त्याच्या बदल्यात मला या दुःखातून सोडव. माणसं अनेक प्रकारचे नवस करतात. ब्रह्मीभूत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू आपले महाराज नेहमी कीर्तनामध्ये सांगायचे की माणसांपेक्षा महिला मंडळ नवस करण्यामध्ये अग्रेसर आहे. आमचा एवढ्या पाप्याचं लग्न होऊ दे, मी काय करेल? मी काय करेल? देवीला सत्वर पावगा मला नवस केला पण तो वेगळा आहे आणि आपण नवस करतो तो वेगळा आहे. नाथ महाराजांनी नवस केला तो एकचित्ताने राहण्यासाठी, एकांतात राहण्यासाठी नाथ महाराजांनी तो नवस केला. तुम्ही आम्ही लोकांतात राहण्यासाठी नवस करतो, लोकांत भंगू नये याच्यासाठी आपण नवस करतो. नवस करतात आपले महाराज नेहमी सांगायचे. एक जुना दृष्टांत आहे. एका बाईला बरेच दिवस मुलबाळ काही होत नव्हतं, बरेच दिवस होत नव्हतं. लग्नाला 10-12 वर्ष झाले. सगळं काय डॉक्टर झाला, सगळं झाडपाल्याची औषधं झाली, सगळी झाली, पण तिला काही तो गुण काही पडेना.
असंच तिच्या कानावर आलं, अमक्या अमक्या देवाला नवस, त्या देवीला नवस केला की मूलबाळ होतं असं म्हणून सगळेजण तिकडे गेले, घरातले सगळे नवस वगैरे केला. आणि नवस करताना त्या देवीला बोललं गेलं, काय देवी, मला जर मुलगा जर झाला, मुलगी जर झाली, तर मी काय करेल, सोन्याचे कपडे काय करेल तुला वाहील. आता जुना काळ होता, सोनं काय एवढं महाग नव्हतं तेव्हा, आणि तेव्हा काय असे मोदी पंतप्रधान नव्हते का बाबा सोनं खरेदी करू नका असं सांगणार कोणी नव्हतं. पूर्वीच्या काळच्या लोकांना बँकेमध्ये ठेवण्यापेक्षा कशामध्ये गुंतवणूक राहायची, सोन्यामध्ये गुंतवणूक राहायची. मी सांगितलं मी ते सोन्याचे कपडे वाहील. यथा काळ यथावकाश, कर्मधर्म संयोग, काय प्रारब्ध तिचं खुल्लं असेल माहिती नाही, पण कर्मधर्म संयोगाने तिला बरोबर मुलगा झाला. आणि तोही 1 वर्षाच्या आत जर झाला तर मग नवस 100% तो पूर्ण होत असतो. सोन्याचे कपडे घालील असं तिचा नवस होता. सगळं झालं, मुलगा झाला, आनंद झाला, पेढे वाटले, साखर वाटली, सगळं काही झालं. आणि 10-12 दिवस झाले. 10-12 दिवसानंतर घरातली ती म्हातारी आली. कोणती, जिच्या सगळं लक्षात राहतं अशी ती म्हातारी आली आणि सांगितलं, बाई मुलगा झाला, सगळं खरं आहे, पण बोललेला नवस काय केला पाहिजे, बोला ना काय केला पाहिजे, फेडला पाहिजेत की नाही, आणि जर नाही फेडला तर होय काय होतं, पाप लागत, मग देव काय करेल सांगता येत नाही. मग आपल्याकडं मन आहे, देवाच्या काठीचा कुठं आवाज येतो का, बरोबर आहे का नाही. मग ते सांगितलं तो नवस फेडला पाहिजे. मग काय करायचं, बाई हुशार होती, चांगली हुशार होती, अति हुशार होती, शहाणी होती, अति शहाणी होती, 1.5 शहाणी होती, अजून काय म्हणू. वाज ना. तिने काय केलं, काही नाही, तिने बरोबर सांगितलं, आजी, आत्याबाई, सासूबाई काळजी करू नका, बरोबर बारसं झालं का दुसऱ्या दिवशी आपण काय करू, नवस फेडायला जाऊ. का बरं बारसं झाल्यानंतर, अगं आज जाऊ. तिने सांगितलं नाही, बारसं झाल्याशिवाय लहान मूळ घराच्या बाहेर न्यायचं नसतं. मग ठीक आहे, काय नाही, बारशाचा सगळा विधी, तो सगळा कार्यक्रम झाला. आणि तो कार्यक्रम सगळा होत असताना तिने सांगितलं, बास आता जी काय नावं ठेवायची ती सगळे नावं ठेवून झाली, घरातलं नाव त्याचं फक्त सोन्याच ठेवायचं, सोन्या सोडून दुसरं नाव ठेवायचं नाही. सगळे म्हणले, अहो दुसरं नाव ते म्हणे अजिबात जमणार नाही. घरात सगळेजण त्याला काय म्हणते, बोला काय म्हणते, सोन्या. आणि बारशाच्या दिवशी तिने काय केलं, ते कपडे सगळे नवे त्या सोन्याला घातले. घातल्याबरोबर तिने 2 मिनिटात काढून ठेवले, दुसरे कपडे घातले, ते पिशवीत घातले. दुसरा दिवस उजाडला, देवीच्या मंदिरात गेली आणि देवीला सांगितलं, देवी मी जसं म्हणले होते, काय, बोला काय, सोन्याचे कपडे घालीन. मग तिने खरं सांगा, सोन्याचे कपडे घातले का नाही, बोला घातले की नाही, फेडला का नाही नवस, फेडला की नाही. अहो भक्ती करत असताना तुम्ही मनाने कशी भक्ती करा, पण त्या भक्तीमध्ये भाव ठेवा, तो भाव भगवंताला आवडणार आहे. मुद्दा माझा आहे, नवस फेडण्यासाठी 100% तिने प्रयत्न केला सज्जन हो. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा नवस करण्याची फार हौस असते. देवा बोरला पाणी लागू दे, 1 पंगत काल्याची पुढं सप्त्याला देऊन टाकी, आहे का नाही. नवस आहेत, प्रत्येकाच्या मनातले काही ना काही वेगळे नवस आहेत. आपल्या बरं का महाराज, आमचं गाव भाग्यवान आहे. आमच्या गावामध्ये प्रभू रामचंद्रजींच्या आता मंदिराचा कळस झाला. बघता अनेक लोकांनी नवस म्हणून बऱ्याच लोकांनी मदत केली. जवळपास 1 वर्षामध्ये 22 ते 23 लाख रुपये जमले होते. एवढी 24 लाख रुपये एवढे मोठे जमवले. आळंदीमध्ये एवढी मोठी धर्मशाळा झाली. असा गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम नाही का ज्या कार्यक्रमाला आमच्या पिंपळगावची मदत असते. असो, चला मला मुद्दा सांगायचा आहे. मानवी मनाचा स्वभाव हवे नवस करायचा, म्हणून तुकाराम महाराज सांगतात, मी नवस करेल कशासाठी, या दुःखातून बाजूला येण्यासाठी. 8वीन पाय हा माझा नवस, रात्रीही दिवस पांडुरंगा. रात्री भजन करेल आणि दिवसा भजन करेल, हा माझा काय करेल, मी नवस करेल. पण काय कर देवा, मला या दुःखातून सोडव, कारण हे दुःखाचं जे राहाडगाडगा आहे ते माझ्यापर्यंत ये ओझ आतापर्यंत माझ्या डोक्यावर आहे, पण मला आता हे असह्य व्हायला लागलंय, मला याच्यातून सोडो. अभंगाचं 3रं चरण.
बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे देवा. कारुण्यपूर्ण प्रार्थना तुकाराम महाराज देवाकडे करते. देवा, आतापर्यंत खूप काही सोसलं, पण आता याच्या पुढे सोसलं जाणार नाही. अंगामध्ये ताकद शिल्लक राहिली नाही. सज्जनो, काही काही उदाहरणं मी अशी पाहिलीत. घरामध्ये अतोनात दुःख आहे. किती दुःख आहे? सगळ्यांना दुःख आहे. घरातली सगळेजण दुःखात आहेत. काय भगवंताचं, काय एखाद्याचं प्रारब्ध भगवंताने लिहिलं असेल माहिती नाही, पण देव, खरंच देव काय त्याच्या देवाच्या मनात असेल. एखाद्याला दुःख देतो ना, तर इतकं दुःख देतो, इतकं दुःख देतो की समोरचा माणूस त्याचं दुःख बघून आपसूक त्याच्या डोळ्यातून पाणी टिपकतो, खाली अश्रू बाहेर येतात. काय दुःख देत असेल सजना. पण सांगू आपल्याला, सजना हो, आपल्याला ऐकायला थोडंसं वेगळं वाटेल, पण तरी सुद्धा माफी मागून एक वाक्य बोलेल. आपलं जीवनामध्ये सुख येण्याकरता किंवा दुःखाची तीव्रता कमी राहण्याकरता होता होईल तेवढी चांगली कर्म करत चालाव, चांगली कामं करत चला. कारण हीच चांगली कामं तुम्हाला एक ना एक दिवस पुढे कामाला येणार आहे. आपण सहज बोलून जातो, महाराज त्याचं पुण्य आडवं आलं म्हणून तो वाचला, पुण्य आडवं आलं म्हणून तो वाचला. देवा, महाराज देवानेच मला चांगली बुद्धी दिली, मी त्या व्यवहारातून बाजूला आलो. आपण म्हणतो की नाही? सहज म्हणतो सजना. त्याला कारण काय आहे? चांगली कामं करा, निश्चितपणाने त्याचा फलभोग आपल्याला चांगला मिळणार आहे. सजना हो, बहुदूरवरी भोगविले भोग. आतापर्यंत खूप काही दुःख भोगले, पण आता याच्या पुढे दुःख भोगण्याची अजून ताकद शिल्लक राहिली नाही. आता मला हे असह्य झालंय, म्हणून देवा काय कर, मला या दुःखातून बाजूला कर, या दुःखातून मला सोडव. असा अभंगाचा सरळ सरळ आपण होता होईल तेवढा भावार्थ पाहिला. अगदी शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आपण सेवा समाप्त करणार आहोत. ऊन आहे, बाकीची बरीच कामं आहेत आणि पुन्हा आपल्याला जेवण करायचं आहे, म्हणून शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आपण सेवा समाप्त करणार आहोत. मोठ्या अंतःकरणाने संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा दोन्ही हात वर करा, भगवंताचं भजन करू आणि शेवट कार्यक्रमाच्या शेवटाला येऊ. विठोबा रखुमा बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे. आठवी न पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा. देवा, मला फक्त या दुःखातून सोडव. मी तुझं भजन करेल, रात्री दिवस करेल. रात्र दिवस आपण करणार नाही, पण किमान जीवनामध्ये जेवढं काही दुःख आलं नसतं हो, तर हे दुःख आल्यानंतर देवाचं भजन करत चला. जाता जाता एक वेगळा सिद्धांत सांगतो, ऐका.
मगाशी मी बोलून गेलो, सुखात माणसाला देव आठवत नाही, पण दुःखात जर देव आठवत असेल तर तन्मयतेने देवाचं भजन करा. तो भगवान परमात्मा तुम्हाला तिथून तारल्याशिवाय राहत नाही. तन्मयतेने एकदम भजन करा. मला सांगा बरं, माणूस गेल्यानंतर त्या भावबंदकीला पडतं, काय नाव त्याचं, काय म्हणतो आपण, हा ताक नाही, सुतक. काय ताक नंतर पिऊ आपण, काय क नाही, ते त्याचा अपभ्रंश झालाय. नीट आहे का, अपभ्रंश झालाय. तो मूळ शब्द आहे सुतप. काय सुतप, काय अर्थ होतो त्याचा? ज्या घरातला मनुष्य गेलाय त्या घरातली माणसं जवळपास 10 दिवसापर्यंत कोणतीही कामं करत नाहीत. करतात का? करत नाही. काय करतात ते? लोकांनी डबे आणले, जेवण करायचं, मस्त बस, असं नाही. काय करायचं? त्या 10 दिवसात तुम्हाला शेतीतली बाहेरची कोणतीच कामं राहणार नाही. तुम्हाला फक्त बसायचंय आणि चांगलं तप करायचंय. याचा अर्थ आहे सुतप. याचा अर्थ काय आहे? सुतप. सु म्हणजे चांगला आणि तप म्हणजे काळ. देवाच्या जवळ जायला चांगला काळ कोणता असेल तर मनुष्य गेल्यानंतर ते 10 दिवस, याला म्हणतात सुतप. आपण त्याचा अपभ्रंश करून टाकला, आपण त्याला सुतक म्हणायला लागलो. गरुड पुराण वाचा, हरिपाठ करा, विष्णू सहस्रनाम वाचा, काकडा करा, काही करा, भजन करा, कीर्तन करा. देवाच्या जवळ जायला चांगला काळ. म्हणून मी सांगेल आपल्याला की देवाला जवळ जायच्या. त्यानंतर घरामध्ये बाळ जन्माला आलं, काय राहते तुम्हाला? काय राहतो तो? विटाळ राहतो, बरोबर आहे की नाही? त्या विटाळामध्ये तुम्ही देवाची देवपूजा करत नाही. देवाची देवपूजा करत नाही तुम्ही. मग काय करायचं? देवाची देवपूजा करत जरी नसला तरी सुद्धा मनाने भगवंताची काय करा? भक्ती करा. तो सुद्धा देवाच्या जवळ जायचा चांगला काळ असतो. आणि ज्या महिन्यामध्ये, आता हा महिना सुरू आहे, सगळीकडे सुरू आहे, काय महाराज जायचं ना आज? आज जायचं. नाही, आमच्या महाराजांना आज आहे तिकडं. आम्हालाही बोलवलं होतं, ते म्हणे त्यांना 1 तोळ्याची दिली तुम्हाला, पण आम्ही नको म्हणलं आता त्यांना. तर काय हे चालू आहे? हा महिना धोंड्याचा, पुरुषोत्तम जावई महिना आहे. किंवा याला शास्त्रात अजून एक नाव आहे, काय? मलमास. काय म्हणतात याला? मलमास, याला असं म्हणतात. म्हणजे मलमास याचा अर्थ असा आहे, या 12ही महिन्यामध्ये ते देवाचं तुम्ही भजन करणार आणि या महिन्यामध्ये ते देवाचं भजन करणार. 12 महिन्यामध्ये जर तुम्हाला जे पुण्य होतंय, पुण्य उत्पत्ती होते, या महिन्यात जर केलं तर याच्यापेक्षा डबल होणार आहे. मिळणार कसं आहे? डबल होणार आहे. म्हणून अधिक मासामध्ये भागवत कथा ऐका, रामायण कथा ऐका, हरिपाठ वाचा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, नामस्मरण करा. आणि काहीच करता नाही आलं तरी याचं त्याचं तरी करू नका, कारण हे सुद्धा मिळणार फळ कसं आहे? डबल आहे. म्हणून होता होईल तेवढं देवाचं भजन करा. मला मुद्दा सांगायचा आहे, ज्या ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला दुःख येणार आहे त्या त्या परिस्थितीमध्ये जर देवाचं भजन केलं तर देवाचं भजन जास्त त्याने आपल्या समोर येतं. तो भगवान परमात्मा लवकर कृपा करतो. मला सांगा ना, गजेंद्राने देवाचा दावा केला, सुखात केला का दुःखात केला? बोला बोला. प्रल्हादाने देवाचं भजन केलं, सुखात केलं का दुःखात केलं? दुःखात केलं. ध्रुव बाळाने भजन केलं, सुखात केलं का दुःखात केलं? शबरीने देवाचं भजन केलं, सुखात केलं का दुःखात केलं? कुंती मातेने देवाचं भजन केलं, सुखात केलं का दुःखात केलं? दुःखामध्ये केलं. म्हणून दुःखामध्ये तुम्ही जेवढं देवाचं भजन करणार तेवढं देवाच्या जवळ जाणार. पण आमचा मानवी मनाचा स्वभाव मात्र उलटा आहे. म्हणून ज्ञानोबारांना ज्ञानेश्वरीमध्ये लिहावं लागलं, मृत्यू रोकीचे उपराटे. माणूस दुःखात अडकला का तो टेन्शन मध्ये जातो, आणि टेन्शन मध्ये तो काय करेल याचा काही नियम, बोला बोला, काही नियम नाही. पण काही करू नका, धैर्य धरा आणि धैर्याने तो परिस्थितीला सामोरं जा. तो भगवान परमात्मा निश्चित कृपा करणार आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देवा हा मी नवस करेल. आणि याच्याही पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतात, जर त्या दुःखाची तीव्रता जर कमी नाही झाली तर देवा मी काय करेल? माझं मस्तक हे ओवाळून तुझ्या पायापुढे ठेवील. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुका म्हणे
मस्त ओवाळी सांडी मस्त आठवीन तुका म्हणे काया करीन कोरवंडी ओवाळून सांडी मस्तक आहे सजन हो. तुकाराम महाराज म्हणतात देवाचं भजन करण्याकरता त्याला प्राप्त करण्याकरता तो नवस फेडण्याकरता ही संपूर्ण जी काय आहे ती भगवान परमात्म्याला कुरवंडी करेल. ओवाळून सांडी मस्तक हे मस्तक सुद्धा देवाच्या पायावर ठेवेल. राधेचा अत्यंत चांगला उदाहरण समर्पक दृष्टांत या ठिकाणी आहे, पण आपल्याकडे वेळ आता सध्या शिल्लक राहिली नाही. राधेने शेवटच्या काळामध्ये अत्यंत क्रूश अशी झालेली आहे, पण तिने भगवंताचा धावा सोडला नाही. सज्जन हो, असा जर धावा आपल्या जीवनामध्ये जर करू तर निश्चितपणाने आपल्या जीवनात कोणतंही दुःख असू द्यात, दुःख तो भगवान परमात्मा निवारण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेल्या अभंगाचा संपूर्ण भावार्थ असाच आहे असं अजिबात नाही. काही चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष, जे काही चांगलं आहे ते स्वानंद सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था रमीभूत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू बाळकृष्ण महाराज भोंदे आणि परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर यांचा आहे ते निश्चित आचरणाचा प्रयत्न करा. जाता जाता एक सांगेल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, अंगी पंढरपूरची वारी करा.
घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा, एकनाथी भागवत काहीतरी ग्रंथ ठेवा आणि आपल्या घरातल्या लहान लहान मुलांना चांगले संस्कार देण्याचं काम करा. समाजामध्ये आज पैसा खूप आहे, पण संस्काराचा फार मोठा अभाव आहे. पैसा तुम्हाला काही करून मिळवता येईल, काही करून मिळवता येईल. आता मध्ये एक व्हॉट्सअपला एक बातमी ऐकली की एक भिकारी मेला. तो भिकारी मेल्यानंतर त्याच्याकडे जवळपास 5-6 गोण्या भरून 500च्या नोटा होत्या. भिकारी कोण? रस्त्यावरचा. 5-6 गोण्या त्याच्याकडे भरून पैसा मिळाला. सज्जन आहो, काय त्या पैशाचा उपयोग आहे? काय त्या पैशाचा उपयोग आहे सांगा ना. माझ्या समोर अशी एक पिढी बसली आहे का जिनी जुन्या काळामध्ये हायब्रिड खाल्लंय. बरोबर आहे का नाही? तुम्हाला जर गावामध्ये जर बुंदी खायची असेल तर फक्त लग्नाशिवाय बुंदी तुम्हाला मिळत नाही. एवढंच काय याच्या पुढे जाऊन सांगेल, जर तुम्हाला चपाती जर खायची असेल चपाती, तर चपाती खाण्याकरता खूप काळ वाट बघावं लागायची. ते पण एखादा पाहुणा आला तर तुम्हाला चपाती खायला द्यायची. अशा पिढीतून तुम्ही आलेले आहात आणि हे सगळं वैभव तुम्ही आज पाहत असताना, मी तर काल परवा बोलून गेलो कुठेतरी, भिकारी सुद्धा आज 10 रुपये टोल नाक्यावर घेत नाही, मंदिराच्या बाहेर घेत नाही सगळं. जो काही व्यवहार आज आहे तो 20च्या पुढे, 20-50 काही वाटत नाही. शाळेत जेव्हा मी लहानपणी जायचो तेव्हा आमचे आजी आजोबा आम्हाला 10 पैसे आणि 5 पैसे द्यायचे. लेमन गोळ्या खाल्ल्या, काळ्या निळ्या पिवळ्या, की आम्ही त्याच्यामध्ये खुश व्हायचो. आज आमच्या मुलाला जर 10 रुपये दिले तर तो सांगतो, बाबा ही नोट चालत नाही, आता 50ची नोट दे. ती शोकांतिका आहे. ती शोकांतिका. पैसा वाढला सज्जन हो, पण त्या पैशाच्या पाठीमागे संस्कार वाढले नाही. आणि जिथे जिथे संस्कार नाहीत तिथे घर स्मशान आहे. शांतता मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, सुख मिळणार नाही. अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून ज्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी आहोत त्या घरातला एक बाप गेलाय सज्जन आहे. बापाचं महत्व काय असतं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, पण जाता जाता विषय आलाय म्हणून बोलून जाईल. सज्जन हो, मी नेहमी सांगतो, घराच्या बाहेर नुसत्या बापाची चप्पल जरी असेल ना तरी त्या बापाचा वेगळा दरारा घरामध्ये असतो. बाहेरच्या लोकांची दृष्टी घराची जर बदलत असेल तर ती बापाच्या चपलीवरून बदलते. एक उदाहरण पाठीमागे बऱ्याच वर्षांपूर्वी मी पेपरला वाचलं होतं. चोर आले, चोरांनी शेजारचं घर फोडलं. पण बाहेर घराच्या बाहेर खूप काही चपला पडलेल्या होत्या. नेमकं गंमत अशी झाली की सगळ्या चपला शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या त्या लहान मुलांनी खेळता गोळा करून संध्याकाळच्या वेळेस आपल्या घराच्या समोर ठेवल्या. आणि चांगली मोठी चप्पल त्या पायरीवर ठेवलेली होती. चोरांनी शेजारचं घर फोडलं, पण ते घर फोडलं नाही, कारण त्यांनी विचार केला, ज्या अर्थी चपला एवढ्या बाहेर आहेत त्या अर्थी घरामध्ये तेवढी माणसं. आता एका माणसाला 10-5 चपला आहेत, ते भाग सोडून द्या. पण जुना काळ हा. सजना, बापाची चप्पल जर घराच्या बाहेर जर असेल तर त्या घराकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलते. तसं या घरातला बाप सजना हो एक निघून गेला. या दोन्ही मुलांचं बापाचं छत्र अत्यंत कमी काळामध्ये ते छत्र हरपले सजना. ज्या दिवशी पहिल्यांदा माझ्याकडे ही सगळी मंडळी आली, जेव्हा ओमाला ठेवायचं ठरलं त्यावेळेस आजही विलास भाऊंची ते वाक्य मला आठवतात. सांगितलं, महाराज, माझ्या आयुष्यामध्ये मी काही करू शकलो नाही, परिस्थितीने मला तसं काही वागू दिलं नाही. लाख कष्ट करेल तर आमच्या ओमाला तेवढं घडवा. आजही ते शब्द मला आठवतात. ओमाच्या आजीने, आमच्या बाईने ओमाला खूप जास्त जीव लावला. बाईच्या प्रेमाखातीर ओमा शाळेतून पळून इथे यायचं. पण विलास भाऊला जर कळालं की ओमा घरी आलाय, मारत तिथपर्यंत संस्थेमध्ये आणून सोडायचे. वाईट खूप अंतकरणाला वाटतं सज्जन आहे. त्याने सुद्धा जिद्द धरली आणि इथपर्यंत तो आलाय. निश्चित तो काहीतरी करून दाखवेल एवढी गॅरंटी मला आहे. पण दुःख आता याचं आहे का हे पाहण्यासाठी, मुलाचं कर्तृत्व पाहण्यासाठी बाप शिल्लक राहिला. मुलगा खूप मोठा होईल, यशाची वेगवेगळी शिखरं तो गाठेल सज्जना हो, पण ते पाहण्यासाठी ती यशाची शिखरं गाठल्यानंतर पाठीवर शाबासकीचा हात म्हणून अख्खा गावाने जरी तुमच्या पाठीवर शाबासकीचा हात मारला ना तरी बापाने हात मारलेला तो काही वेगळा आहे. बापाची थाप काही वेगळी. ती थाप आज आमच्या या दोन्ही मुलांच्या पाठीवर पडली. बोलता बोललो मी,
बाकीच्यांना काय अनुभव आले मला माहिती नाही, पण संस्थेत जेव्हा केव्हा यायचे ना सगळ्यांना, जेव्हा ते डीमार्ट मध्ये होते तेव्हा बिस्किटचे पुढे घेऊन यायचे. तर काही संस्थेमध्ये आमचे असे विद्यार्थी आहेत का सज्जन हो, एकदा ते पालकांनी आमच्या संस्थेमध्ये सोडलं ना तर पुन्हा दिवाळीशिवाय त्यांना पाहायला येत नाही. एक एक दीड दीड महिना त्यांना फोन सुद्धा करत नाही. असेल त्यांची परिस्थिती काही वेगळी, सांग आपल्याला त्याबद्दल बोलायचं नाही, परंतु त्यांनी जाता जाता सांगावं, ज्याला खायला नाही ना ते ओमा त्याला देऊन टाका. आमच्या ओमाने त्याला द्यावं. सगळ्यांनी एकत्र बसून त्या सगळा घरून आलेला सगळा तो चिवडा फराळ काय असेल तो खावा. हे संस्कार आहेत सज्जन, हे कुठेतरी परिवर्तन आहे. आणि मी तर असं म्हणेल, काय त्या भगवंताची लीला आहे माहिती नाही, पण जो कोणी देवाच्या नादी लागतो ना सज्जन हो, भगवान परमात्मा त्याचा संसार काढून घेतल्याशिवाय राहत नाही. कुणाचंही उदाहरण पहा, तुकाराम महाराजांची एवढी मोठी सावकारकी होती सज्जन, पण ती सावकारकी तुकाराम महाराजांची काढून घेतली हो. दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये मान गेला. ज्या काळामध्ये तुकाराम महाराजांना तुका शेठ म्हणून लोक बोलायची, ती एकेरी भाषेवर आली. का तर तुकाराम महाराजांनी देवाच्या भजनाला लागले आणि पंढरपूरला गेले, पंढरपूरच्या वारी करायला लागले, देवाचं भजन करायला लागले. म्हणून जो जो कोणी देवाच्या भजनाला लागला त्याचा त्याचा संसार देवाने तो काढून घेतला. ही गोष्ट नाकारून चालत नाही. म्हणून बाप गेला याचं मोठं दुःख आहे. मला एवढी समज नाही सज्जन, पण जेव्हा केव्हा बापाचा विषय कीर्तनामध्ये येतो आपसूक त्याच्या डोळ्यातून असू बाहेर आल्याशिवाय, हे मुद्दाम मी बोललो कारण माझ्या संस्थेतला माझा जवळचा विद्यार्थी त्याचे वडिलांच्या संबंधाने आजचं एक कीर्तन आहे, म्हणून त्या सगळ्या गोष्टी बोलण्याचं धाडस. बाप आपल्या जीवनामध्ये जे काय जोडतो म्हणजे अर्जन करतो, जे काही मिळवतो ते आपल्या मुलाच्या हिशोबाने करत असतो. जी दुःख बापाने भोगली ती दुःख जीवनात मध्ये त्या मुलामध्ये मुलाच्या जीवनात येऊ नये याच्यासाठी सगळ्या बसलेल्यांपैकी सगळ्यांचा प्रयत्न तो सुरू आहे सजिनो. सगळ्यांचा सुरू आहे, कुणाचा नाही, सगळेजण त्यासाठी करतात. मला जे दुःख पाहावं लागलं महाराज ते दुःख माझ्या मुलाला पाहायला नको म्हणून तरी आम्ही सगळेजण करतो. पण हे करत असताना संस्काराचं तितकं महत्वाचे डोकं ते लक्षात राहू द्यात. संस्कार ही त्याच्यावर करत चला सज्जन हो. आई सगळ्यांच्या लक्षात राहते, परंतु बाप हा पहिल्यापासून दुर्लक्षित भाग आहे. बाप म्हणजे कोणीतरी एक रागीट आहे, मारणारा आहे, नेहमी सजा करणारा आहे असा म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. पण सज्जन हो, हाच बाप मात्र एखाद्या आपल्या मुलीचं लग्न जेव्हा ठरतं ना तेव्हा एकांतामध्ये जाऊन ढसा रडणारा तो हाच बाप आहे सज्जन हो. आपल्या मुलाला जर दुःख झालं आणि ते जर बोलता येत नसेल तो बाप एकांतामध्ये जाऊन ढसा रडतो सज्जन हो. वाघाचं काळीज जरी त्याचं असलं तरी मुलांच्या दुःखाच्या पुढे बापा हतबल होऊन जातो. म्हणून प्रार्थना हीच आहे सज्जन हो, आई वडिलांची चांगली सेवा करा. एकदा निघून गेल्यानंतर तुम्ही कितीही जरी प्रयत्न केले सज्जन हो तर ते मिळणार नाही. असं म्हटलं जातं, जगतामध्ये आई आणि बाप सोडून सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणाऱ्या आहेत. या दोन गोष्टी जीवनात तुम्हाला कधीच रिपीट नाही, कधीच वन्स मोर नाही, कधी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही सज्जन हो. सूर्य उगवला तो केव्हा तरी मावळणार आहे आणि मावळणारा सूर्य पुन्हा कधीतरी मिळणार आहे.
जगातली अशी एकही वस्तू नाही की जी तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. सगळ्या वस्तू मिळू शकतात. आई आणि बाप असे आहेत जे तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून अत्यंत कष्ट यांचे मोठे आहेत. आमच्या विलास भाऊंच्या पश्चामध्ये आमच्या वहिनी साहेब आहेत. भाऊ गेल्यानंतर एकदा सहज त्यांनी फोन केला, सांगितलं महाराज वाटेल ते कष्ट करेल, आमच्या ओमाला तेवढं चांगलं मोठं करा. बाबा असतील, बाई असतील, सगळ्यांच्या अंतःकरणात हीच भूमिका आहे तर त्यांनी मोठं व्हावं. आणि माऊली महाविष्णू ज्ञानोबा आहे त्यालाही चांगली बुद्धी देतील, तुमचे चांगले प्रयत्न, आणि मी माझाही प्रयास तोच आहे तर त्यांनी आपल्या पायावर चांगलं मोठं व्हावं आणि संपूर्ण आपल्या या वाघ कुटुंबाचं, या वाघ वस्तीचं सगळ्याचं नाव महाराष्ट्रामध्ये करावं अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. माझे तसे प्रयत्न आहेत. भगवान परमात्म्याला हीच प्रार्थना राहील की तशी बुद्धी त्यांनी आम्हाला सगळ्यांना देवोत. सज्जना हो, तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये देवाची प्रार्थना केली आणि या दुःखातून सोडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आम्ही सगळेजण देवाला प्रार्थना करू की देवा या सगळ्यातून आम्हाला सोडण्याचा प्रयत्न कर, त्यासाठी देवाचं भजन करा. एवढेच बोलतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय जय